चला, गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 साजच्या शेवटची रात्र. या रात्रीला प्रारंभ करत असताना सर्वप्रथम वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणराज गणपती. गणपती बाप्पाला विनम्र अभिवादन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. खरं तर गावदेवी चषक 2026 गेले 4 रजनी आपण याचे साक्षीदार झालेले आहात आणि 4 रजनीमध्ये आपण पाहिलं तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळालेत. या काही संघ या वाशिम भागातले खेळताना पाहायला मिळाले, काही पेण तालुक्यातले खेळताना पाहायला मिळाले आणि आज तुम्हाला पेण तालुका आणि पेण तालुक्याच्या बाहेरचे संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर या विभागामध्ये जिथे वाशिम क्रिकेट संघटनेचे गेली 8 वर्ष 8 सत्र तुम्ही सातत्यानं या वाशिम विभागाचे पाहिलेले आहेत, त्याच वाशिम विभागाच्या या मैदानावर अर्थातच छत्रपती संभाजी महाराज या मैदानावर हा क्रिकेटचा महासंग्राम रंगत आहे. खरं तर अशा प्रकारची स्पर्धा ही तर कौतुकाची बाब आहे. ज्या पद्धतीनं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे, संपूर्ण दीव गाव आज एकवटला आहे हा सोहळा बहारदार बनवण्यासाठी आणि त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. बॅट्समनला विनंती करतो, आपण मैदानामध्ये चला. बॅट्समन चला. चला, खारपाडा संघाच्या वतीनं 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळालेत आणि या 12th मॅन कोण असेल तर पाठवा प्लीज. टॉस जिंकली, 2 धावांची पेनल्टी खारपाडा संघाला अगोदरच लागलेली आहे आणि आता मैदानावर ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात, आजची शेवटची रजनी आणि त्या शेवटच्या रजनीला प्रारंभ आरंभ आणि शुभारंभ आपण करत आहोत. व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत विनंती करतो आपण बाजूला व्हा. कोपरोली संघ मैदानामध्ये दाखल झालाय. तब्बल 1 तास अगोदर हा संघ अतिशय उत्साहाने या ठिकाणी दाखल झालाय. अतिशय चांगली कामगिरी या कोपरोली संघाने केलेली आहे, परंतु खारपाडा संघ देखील कुठे कमी नाही. पंचांचा इशारा आलाय. बॉल का 2 ओव्हरचा 2 धावा घेतल्यात पेनल्टीच्या. या 2 धावा शेवटचा बॉल डिलिव्हर झाल्यानंतर कमी केल्या जातील. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संदेश गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकर बॅट्समन अनिरुद्ध आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकर बॅट्समन अनिरुद्ध अतुल. पहिलाच बॉल संदेशचा पहिला बॉल ऑफस्टिकला सोडून हलकासा डिलिव्हर्ड केलाय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. पहिला बॉल आला डॉट. चांगली सुरुवात झाली गोलंदाज संदेश यांची. जयभवानी कोपरोली संघाचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिले 2 दिवसापूर्वी की अप्रतिम गोलंदाजीचा मारा त्यांनी सातत्यानं आणि तशाच प्रकारची गोलंदाजी आज देखील ते करत असताना आपण पाहतोय. अनिरुद्धसाठी पुढचा बॉल. ओ, इथे मात्र फटका चांगला आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार. पहिलाच बॉल छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला. अनिरुद्ध इज ऑन फायर. पहिला बॉल पाहिला, दुसऱ्या बॉलची वाट लावली, अक्षरशः वाट दाखवली बॉलला. संदेश पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. ओ, सबमरीन डिलिव्हरी परंतु पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. बॉल थोडंसं बाहेर राहिला, ऑफस्टिकला सोडून लगेच पंचांनी इशारा दिलाय. जमिनीला हात समांतर केले, वाईड बॉल आलेत. आतापर्यंत 7 धावा धावफलकावर लागल्या. 2 बॉलचा खेळ संपन्न झाला, 2 षटकांचे सामने आणि इथे मात्र प्रत्येक बॉलवर आता हाणामारीच करावी लागेल.
प्रत्येक बॉलचा समाचार घ्यावा लागेल, प्रत्येक बॉलवर तुटून पडावं लागेल. ओ गुडलेन स्पॉटवरचा बॉल, यष्टीरक्षक देखील चुकला, इथे चुकीला माफी नाही. धाव जरूर काढली बाईच्या स्वरूपात, परंतु एकच सिंगल मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न जरूर होत आहेत, परंतु नाही, पॉसिबलच नाही. इथे मात्र आणखीन एक धावफलकावर लागली. तब्बल फक्त 12 बॉलचा खेळ या ठिकाणी होणार आहे. 1 लाखाची टुर्नामेंट आपण तुम्ही पाहत आहात, खेळत आहात. आणि काही जण घर बसल्या देखील स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आमच्या सोबत साथी स्कोरर आमचे आदरणीय शरद दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत. संदेश अतुलसाठी हा बॉल, अतुल आला, अतुलने पाहिलं आणि अतुलने बॉलला फेकून देखील दिलं. बॉल सीमारेषा पार. टाटा बाय बाय, यूज इट मॅक्सिमम षटकार. डीजे अगदी मावळे जसं शत्रूवर तुटून पडायचे, तलवार चालवायचे, आज बॅटीला धारच लावून आलेत. अतुल आणि अनिरुद्ध ही जोडी षटकार दोघांनी देखील ठोकलेत पहिल्या बॉलवर. ओ लगेच कमबॅक केलंय, परंतु दिशा खराब आहे. पंचांनी पुन्हा एकदा वाईडचा इशारा दिलाय. आणखीन एक वाईड बॉल आला. आतापर्यंत 2 वाईड बॉल या षटकामध्ये आलेत. पॅन्डल मधून भरपूर आवाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खुश आहेत सगळी जण, परंतु 2 षटकार आलेत. 2 षटकांच्या सामन्यामध्ये साधारण 30च्या आसपास हा स्कोर गेला तर समोरच्या संघाला खूप मुश्किल होईल. ओ यावेळी मात्र हलकासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र एक सिंगल. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली स्टार्ट, गोल्डन स्टार्ट, डीम स्टार्ट या ठिकाणी करत असताना दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे अनिरुद्ध, एकीकडे समीर. संदेशचे पहिलं षटक आपण पाहतोय. एक चांगला फ्रंटलाईन सीमर आहे, परंतु त्याच्या विरोधात आज हल्ले चढवताना पाहायला मिळाले. बॉलर बॅक ड्राईव्ह करत असताना डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तो आला वेगाने. दुसरी धावसाठी प्रयत्न. ओहो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल कन्व्हर्टेड इंटू डबल, डबल इंटू ट्रिपल. 2 धावा, त्यानंतर तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. तिसरी धाव बघता बघता पूर्ण. काय घडतंय, अशा प्रकारच्या चुका तुम्हाला महागात ठरू शकतील, कारण तुम्ही 1 लाखाची स्पर्धा खेळताय आणि त्यामुळे अशा प्रकारच्या चुका पॉसिबलच नाही. आणि त्याचसाठी आपण पाहतो त्याचा मोबदला जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि तदनंतर धावफलकावर पहिल्या षटकामध्ये 19 धावा धावफलकावर आहेत. मी म्हणेन प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिलाय खारपाडा 11 खारपाडा संघासाठी. दोन्ही खेळाडू अगदी तुटून पडलेले आहेत. त्याचबरोबर सन्माननीय अभि जोशी, ऐरोली कोळीवाडा यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. दुसऱ्या षटकाकडे आता जात असताना आपण अतुलला स्ट्राईकला पाहत आहोत. पहिलं षटक फार महागडं राहिलंय जयभवानी कोपरोली संघासाठी. एक ड्रीम स्टार्ट कशी असावी ते दाखवून दिलंय. दोन्ही खेळाडूने एक एक षटकार जरूर ठोकलाय, परंतु आता शेवटचं षटक म्हणजे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येईल, परंतु त्याला आता तिखट मारा करावा लागेल. बिकट अवस्था समोरच्या संघाची करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यात. रजनी स्पर्धेमध्ये 30चा स्कोर देखील भरपूर होऊ शकतो. समोरच्या संघाला ते 30चा स्कोर काढताना नाकी 9 सुद्धा येऊ शकतं, परंतु एक क्रिकेट आहे सध्याचं. कारण सध्याच्या क्रिकेटमध्ये कोणतीही संख्या, धावसंख्या ही चेस होऊ शकते, तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाही. मयूर ठाकूरचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर हल्ला बॉल, बॉल सीमारेषा पार, दणदणीत षटकार, 6 धावा. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवर वेलकम 6 धावांची मोहर, रबर स्टॅम्पच लावलाय पहिल्या बॉलवर. परंतु मयूर ठाकूरचं वैशिष्ट्य देखील आहे. वरेडी संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना हाच तो खेळाडू होता ज्यानं 4 धावा देखील डिफेंड केल्या होत्या.
परंतु आज आपण पाहिलं संयम आणि आक्रमण हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु आता सध्या खारपाडा 11 संघ आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय. सिद्धू पुन्हा एकदा तयार, यावेळी मात्र भवऱ्यासारखा जरूर फिरला, बॉल चाललाय स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, क्रिकेटचंही सूत्र आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधलं ताळमेळ देखील खूप चांगला आहे आणि अशाच प्रकारचा ताळमेळ क्रिकेटमध्ये अपेक्षित आहे आणि तो दिसतो देखील आपल्याला. स्वप्नवत स्पर्धा आहे, ड्रीम आहे प्रत्येकाचं. गावदेवी चषक 2026 हे जिंकणं. सध्या स्कोर कार्डचा विचार केला तर तब्बल 27, कोणत्याही प्रकारचा लॉस अजूनपर्यंत खारपाडा 11 संघाला झाला नाही. मयूर ठाकूर पुन्हा तयार. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे जय भवानी कोपरोली संघाला आणि तो बॉल आलाय डॉट. इथून कमबॅक होऊ शकतं मयूर ठाकूर या गोलंदाजाचं, त्याला आठवलंय पुन्हा एकदा. परिस्थितीशी लढण्यापेक्षा परिस्थिती सोबत लढणं फार गरजेचं आहे आणि ते देखील मयूर ठाकूरला माहिती आहे किंवा लढवय्या हा गोलंदाज आहे आणि त्यांनी दाखवलंय. फुलर लेनचा बॉल चूक झाली, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये, बॉलला शॉट एक्स्ट्रा कव्हरला कॅच कॅरी केलंय आणि इथे मात्र पहिला धक्का लागलाय खारपाडा 11 संघाला 27 धावसंख्येवर. वासुदेव देसलेच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण पाहतोय आणि भरपूर काही आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कॅप्टनच्या माध्यमातून एक कॅप्टन बाईट देखील झाली होती. त्यांनी भरपूर सांगितलंय की अशा प्रकारचे खेळाडू आपल्याला किती सक्षम बनवत असतात हे देखील त्यांनी सांगितलंय. गोलंदाज मयूर ठाकूर पुन्हा एकदा तयार. पहिलाच बॉल स्वप्नीलसाठी, पहिला बॉल दे घुमाके करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र फटका फसलाय. डॉट बॉल आलाय आणि याचबरोबर सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब, उपसरपंच आंबिवली आणि रोशनजी घरत साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष खारपाडा, हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करत आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आणि त्याचबरोबर निशाकर घरत ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा, विद्यमान सदस्य सरचिटणीस युवा मोर्चा पेन तालुका भारतीय जनता पार्टी, ही संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत, आपलं देखील सहर्ष स्वागत. वाईट बॉल आलाय, पंचांचा इशारा आणि तदनंतर पुन्हा एकदा जाऊया स्वप्नीलसाठी. पुढचा बॉल हलक्यात आणि डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र गुडलँड स्पॉटवरून टप्पा उडवलाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, टाळ्यांचा कडकडाट होतोय. अफलातून स्पेल पहिल्या बॉलवर षटकार जरूर खाल्ला, परंतु तदनंतर आपली दमखम दाखवून दिली आणि तदनंतरच्या बॉलचा जर विचार केला तर पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2, त्यानंतर 0 म्हणजे डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक वाईड जरूर आला, परंतु शेवटचा बॉल देखील डॉट काढलाय. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जे प्रेशर क्रिएट झालं होतं ते प्रेशर संपूर्ण रिलीज केलंय गोलंदाज मयूर ठाकूरच्या या स्पेलने आणि फक्त 9 धावा खर्च करत 1 विकेट घेतलाय. तब्बल धावा आता स्कोर कार्डवर 28 धावा झालेल्या आहेत. चला नेक्स्ट टॉस साठी जायचंय. नार्वेलबेडी, साईनाथ नार्वेलबेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये HCC भाल टीम. हॅलो, हॅलो. स्कोर झाला 28 आणि 2ची पॅन्ड आहे, त्यामुळे 26 असेल स्कोर आणि जिंकण्यासाठी
27 धावांची गरज असेल. हॅलो, कोणाच्या असेल? सन्माननीय नितीन भोसले सर नगरसेवक इथे ग्रामसेवक नितीन भोसले सर ग्रामसेवक या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल तुमचा यथोचित मान सन्मान मी स्वप्नील म्हात्रे सरांना विवेक दादांना विनंती करतो की आपल्या हस्ते यथोचित मान सन्मान करायचा आहे. नितीन भोसले सर ग्रामसेवक. त्याचप्रमाणे सूर्यकांत मडवी ऐरोली कोडीवाडा आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी. सन्माननीय भोसले साहेबांचा सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावरती होताना या स्पर्धेच्या माध्यमातून. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर वेळात वेळ काढून आपला अमूल्य असा वेळ या स्पर्धेसाठी दिलाय आमचे ग्रामसेवक नितीनजी भोसले साहेब. आणि त्यानंतर आपण टॉस बॉक्सकडे वळणार आहोत. टॉस बॉक्समध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या मॅचचा टॉस भोसले साहेबांच्या शुभ हस्ते होईल. नार्वेलवेडी आणि त्यांच्या विरोधात HSC बहाल या दोन संघांदरम्यान टॉस होईल. 28 धावा केल्या संदीपजी खारपाडा टीमनं. 2 धावांची पेनल्टी म्हणजे 2 धावा मायनस, टोटल 26. आता जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे, ती 12 चेंडूंमध्ये. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतो नार्वेल बेडी आणि HSC भाल. हेड इज द कॉल अँड टॉच विन हेड. दत्ता सर काय निर्णय असेल? फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे आम्ही. खरं तर दोन्ही आपल्या विभागातील तुम्ही नामवंत संघ आहात. तर राहुल झाला आणि तुम्ही झालं तर किती रन तुम्ही काढण्याचा प्रयत्न करणार? HSC भालला कितीचा टार्गेट देणार? नाही, HSC भाल ही अतिशय नावाजलेली टीम आहे ज्याच्यामध्ये निखिल आहे, राहुल आहे, सागर आहे, तुषार आहे. हे सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आमचा एक मानस आहे साधारण 20च्या आसपास त्यांना रोखलं तर पुढे काहीतरी मॅचचा एक पॉझिटिव्ह रिझल्ट आम्हाला लावण्यामध्ये यश येऊ शकतं. त्यामुळे आम्ही तेवढंच प्रयत्न करू. जास्तीत जास्त 25च्या आतमध्ये कोणत्याही परिस्थिती रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. राहुल, जर टॉच तू जिंकला असतास तर तुझा निर्णय काय असता? माझा पण फिल्डिंगच घेणार होतं. तर तुम्ही किती रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? टार्गेट असं काही ठरवलं नाही, पण 25-30 तरी धावा पाहिजे, कारण त्यांच्याकडे पण चांगले बॅटर आहे. सचिन आहे, तुषार आहे, साई प्रसाद आहे. धन्यवाद. आपली मॅच चालू आहे. मला 1-2 मिनिटं ह्याच्यासाठी वेळ द्या. चला, 28 धावा काढलेले आहेत कारपाडा 11 संघाने, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं सिद्धू, अतुल या दोघांनी आक्रमक सुरुवात केली होती. तदनंतर मयूर ठाकूर गोलंदाजी मार्कवर आले. त्याने अक्षरशः नांग्या टाकायला लावल्यात. खरं तर अप्रतिम मारा स्पेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 28 धावा, त्याच्यामधून 2 धावा मायनस केले आणि आता 26 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे जयभवानी कोपरोली संघाचा. कारपाडा एक्सप्रेस वासुदेव देसले. ओ पहिलाच बॉल, सबमरीन डिलिव्हरी, पहिला बॉल आला डॉट. यूं ही नहीं मिलती मंजिल राही को, दिल में जुनून सा जगाना पड़ता है. पूछा चिड़िया से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान और तिनका तिनका उठाना पड़ता है. एवढे वर्ष टेनिस क्रिकेट विश्वावर मी का अधिराज्य गाजवलं ते वासुदेव देसलेने पहिल्याच बॉलवर दाखवून दिलं. परंतु पंचांचा इशारा आलाय आणि आता इथे अग्नी परीक्षेला सामोरं जावं लागेल. येस, सुदर्शन म्हात्रे आपल्याला तिथे जायचंय की ऑन फील्ड अंपायर देतील? शेन वॉन, मुथैया मुरलीधरन अशा दिग्गज खेळाडूंना देखील याच अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं. परंतु त्याच्यामधून देखील बाहेर पडून त्यांनी अख्खं विश्व आपल्या कवेत घेतलंय. वासुदेव देसलेचा पुढचा मारा, तेच तिखट आणि आता जयभवानी कोपरोली संघाची अवस्था केली अगदी बिकट. काय गोलंदाजी आहे वासुदेव देसले. इतक्या वर्षांचा परिश्रम, अथक मेहनत, अविश्रांत मेहनत हेच खरं यशाचं गमक असतं. आणि आता वासुदेव देसलेच्या स्पेलमधून तेच पाहायला मिळतंय. 2 बॉल आतापर्यंत आले डॉट. पूर्णपणे प्रेशर आणि प्रेशरच.
पुढचा बॉल खोलवर टप्प्यावरचा बॉल अगदी तुंडून पडलाय बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल सिलिमिट ऑफला बॉल चाललाय. 3 बॉल झाल्यानंतर एक सिंगल जरूर आली. आता बॉल असतील 9 मध्ये करायचे आहेत 26 धावा. मॅच बनतीये, बनवणाऱ्याची हिम्मत. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि कुणालच्या प्रत्येक षटकारासाठी योगेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. कुणालसाठी पुढचा बॉल 1000 रुपयाचं पारितोषिक जरूर आहे, परंतु संघ आपला अडचणीत आहे. संघाला अडचणीतून बाहेर काढायचं आहे. मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. प्रश्न तर आहेच, परंतु उत्तर द्यावं लागेल. यक्ष प्रश्न आहे. वासुदेव देसलेची गोलंदाजी म्हणजे भन्नाट मारा. तेच तिखट मारा असतो. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी असते, वैविध्यता असते. पेस आहे गोलंदाजीला आणि सोबतच अचूक टप्पा टिचून मारा. हा गोलंदाजी सातत्यानं करतोय. आणि हा घ्या, यावेळी मात्र अगदी खोलवर टप्प्यावरचा बॉल. पुन्हा एकदा बॉल चाललाय डीप एक्स्ट्रावर करोडचा क्षेत्ररक्षक बॉलवर येतो. इथं मात्र धोक्याची घंटा वाजली होती, परंतु वेळेवर आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित गेला बॅट्समन. परंतु दबाव तंत्र आता जाणवतंय, पूर्णपणे दबाव तंत्र जाणवतंय आता. 3 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल वासुदेव देसलेचा. पुन्हा एकदा ब्लॉक होल. खोलवर टप्पा अगदी पायाचं मोजमाप घेणारा प्रत्येक बॉल वासुदेव देसलेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? ओहो, पंचांनी दिले थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये या ठिकाणी. चला मॅचला ऑन करा. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये यस निर्णय आलेला आहे आणि पाहत आहोत काय घडले मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत तुमच्यापर्यंत निर्णय येईल. डिसिजन इज पेंडिंग अँड बॅट्समॅन इज आउट. दत्ता सरांचं काही इच्छा नाही, आम्हीच निर्णय घेतला नाही. पण ते निर्णय दत्ता सरांनी घेतला नव्हता, आम्हीच ठरवला होता. चला मॅचचं स्टॅटिस्टिक असं आहे. आता येणारी बॉल असेल 7 आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 7 बॉल 24 धावा. लक्ष थोडस रुपेश पाटील आपण इथे आलेले असाल तर लगेचच आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला रुपेश पाटील आपण लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. 7 मध्ये करायच्या 24 क्रुशियल मॅच आहे. 1 लाखाची स्पर्धा आहे. प्रत्येकाला या स्पर्धेचा विजेता बनायचं हे स्वप्न घेऊन, एक ड्रीम घेऊन प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आणि 7 मध्ये देखील 24 बनवू शकतात. एक षटकामध्ये 36 देखील धावा बनताना आपण पाहिलेला आहे. तोच इतिहास आठवावा लागेल आणि आता नवीन येणाऱ्या खेळाडूला मात्र कंबर कसावी लागेल. 7 मध्ये 24 करायचे आहेत. वासुदेव देसले सारखा तिखट मारा. खरं तर गोलंदाजी मार्कवर आहे.
टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः या पेण तालुक्यातले ज्या खेळाडूंना गाजवलेला लेदर क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर खारपाडा गावातील सर्व खेळाडूंना एक चांगलं प्रशिक्षण देऊन त्यांनी ट्रेन केलेलं आहे असं वासुदेव देसले सध्या गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळी मात्र टोक क्रशर बॉल टाकलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंचांचा बोर्ड गेला आकाशामध्ये. 1 मोर विकेट डाऊन फॉर जय भवानी कोपरोली टीम. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर चाललाय. आता संघ थोडासा अडचणीत आलाय. 6 बॉलमध्ये करायचे आहेत 27 धावा. 6 मध्ये करायच्या 24 धावा. 4 षटकार जरूर या ठिकाणी ठोकावे लागतील. थोडंसं धुक्यासारखं अस्पष्टच आता चित्र दिसायला सुरुवात झाली. 6 मध्ये 24 धावा आपण पाहतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आता येईल. 6 मध्ये 24 धावा करायच्या आहेत. अगदी क्रुशियल. मैदानाच्या सगळीकडे आपण पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळतात. हेच तर वैशिष्ट्य आहे गावदेवी चषक 2026. जयभवानी कोपरोली संघ मागच्या रजनीमध्ये आपण पाहिलं अप्रतिम खेळ या संघाने साकारला होता. परंतु आज त्यांच्या समोर तेवढाच धाकडबाज संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या स्पेलमध्ये खरं तर आक्रमण करायला सुरुवात केली होती. अतुल या फलंदाजाने ज्या पद्धतीनं षटकार ठोकले आणि त्याचीच परिणिती म्हणून आपण पाहिलं तर तब्बल 26 धावा टोटल स्कोर कार्डवर लागल्यात. 28 होत्या. पॅनल्टीच्या 2 धावा कमी करण्यात आल्या. शेवटचा स्पेल. पहिलाच बॉल. यावेळी मात्र बॅटची कडा. यष्टीरक्षक चुकलाय, परंतु फार मोबदला मोजावा लागणार नाही, कारण अजूनही 5 मध्ये करायच्या 24. स्टील गेम इज ऑन. अजूनही गेम ऑनच आहे जयभवानी कोपरोली संघाला. आणि आपल्या मनगटातली ताकद दाखवावी लागेल. क्षमता, बुद्धिमत्ता आणि याच्याच बरोबर तुम्हाला मनगटातली ताकद, नजाकत या सगळ्यांचा वापर करून एक चांगला खेळ या ठिकाणी करावा लागेल. गोलंदाज सय्या डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. सरळ पट्ट्याने बॅट जरूर फिरली होती, परंतु तदनंतर आला डॉट बॉल. चार चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. एकतर्फी सामना होताना आपण पाहतोय खारपाडा संघानं खरं तर सुरुवातीपासून आक्रमण ठेवलं. आणि आपण नेहमी म्हणतो ना की आक्रमण हा सर्वात मोठा बचावात्मक पवित्र असतो. सुरुवातीपासून अटॅक केला खारपाडा संघानं. टॉस जिंकला. हारल्यानंतर त्यांना पहिल्यांदा फलंदाजीची वेळ आली, त्यावेळेला त्यांनी धावा जमवल्या. 28. 2 धावांची पेनल्टी मायनस केली. 26 धावा. 27 धावांचं आव्हान. आणि आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर जय भवानी कोपरोली संघ थोडासा धडपडला. थोडीशी त्यांची विकेट्स गेल्या. फलंदाजांच्या बॅटवर नीटचे चेंडू आले नाहीत आणि एकतर्फी सामना होण्याची चिन्हात आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 चेंडू आणि 24 धावा जिंकण्यासाठी गरजेचे आहेत. गोलंदाज यश मोरे. यश 6 चेंडू. बराच वेळ हवेमध्ये चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक जज करतोय मिड ऑफच्या ठिकाणी आणि हा झेल टिपलाय. 3रा हादरा बसतोय तो कोपरोली संघाला. दोन चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 3 बाद 3 अशी अवस्था आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. खरं तर सुपर 6चा सामना आहे. सुदर्शन म्हात्रे इकडनं जो संघ जिंकणार त्याला पहिल्या, दुसऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचण्याची संधी असेल, परंतु जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेमध्ये 4थ्या, 5व्या किंवा 6व्या क्रमांकावरती समाधान मानावं लागेल. उशिरा आलाय, परंतु थेट ऑनसाइड मध्ये आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने हा षटकार.
शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली आणि या एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय धावफलकावरती वाढ 10 धावा आणि तब्बल 16 धावांनी हा सामना जिंकला तो खारपाडा 11 संघानं. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला खारपाडा 11 आणि पराभूत झालाय तो जय भवानी कोपरली संघ. त्यांचे मनपूर्वक आभार. त्यांनी चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अत्यंत चांगला खेळ केला, खारपाडा संघासाठी एकाती किल्ला लढवला आणि ज्यानं चांगली फलंदाजी केली, सुरुवातीपासून आक्रमण केलं, 8 चेंडूंमध्ये 17 धावा करणारा अनिरुद्ध ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण सन्माननीय संगमजी म्हात्रे यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सूर्यकांतजी मडवी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपला अमूल्य असा वेळ दिला. या आयोजनकर्त्यांच्या वरचं प्रेम दर्शवलं. ऐरोली कोळीवाड्याचे आमचे सूर्यकांतजी मडवी साहेब इथे उपस्थित राहिले, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि मी संगमजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या मान्यवरांचा शुभ सन्मान करावा. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्या